श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 21. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते, तसेच मनोवांछित फळही मिळते. तर या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूप. षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कल कोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदन. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पाल शेत ग्रामा माजरी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन जातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले, आता कोपरीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांसी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा. आबाल वृद्धा समजे असा, लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून,
निघाले स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधेग्रस्त, त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिया दिव्य बहोत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा, बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला स्वामी भक्त, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जे दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी झाले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ आहा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हावर, जो भावे वाचिल. हे चरित्र त्यासी आयुराग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मती मंद, परिभावे घेतला छंद.
कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयावळू दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथर संरक्षण लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यांस करू एक कीर्ती मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची परी माझे ही अर्थ उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र मनोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीत अभेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विदिताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करोन आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त एक विषा अध्याय गोड हा भक्तांनो अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 21 समाप्त झालेला आहे. पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.